बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीतील शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केलेली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी अंधकामार करणाऱ्या सरकारचा निषेध केला गेलाय। कुरुंदा येथे शेतकऱ्यांचं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुद्धा पार पडलंय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून तीही मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आहे। तर या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते आता काळी दिवाळी साजरी करण्यासाठी या ठिकाणी जाहीर सरकारचा निषेध करत या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूयात। सर, आपण या ठिकाणी जे आंदोलन चालू केलेलं आहे तर काय नेमक्या प्रामुख्याने मागण्या आहेत? निश्चितपणानं मागच्या पावसाळ्यात आपण बघितलं असेल, मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला, शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला। सत्तेवर येत असताना या सरकारनं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। सत्तेवर आल्यानंतर ह्या सत्ताधारी माजोऱ्यांना आपण या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं त्याचा सोयीस्कर विसर पडला आहे। खरं तर या राज्यातल्या सरकारला लाज वाटली पाहिजे। दिवाळी सारखा या महाराष्ट्रातला देशातला सर्वात मोठा सण असताना शेतकऱ्याच्या आमच्यासारख्या पोरांना सण साजरा न करता शेतकऱ्याच्या मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागते। हीच खऱ्या अर्थानं राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। महिला देखील बसलेल्या आहेत, काय भावना आहेत तुमच्या? काय आमच्या मागण्या सरकारनं मान्य करायला पाहिजे। अजून काहीच मागण्या मान्य केल्या नाही। आम्हाला कशाचे पैसे बी आले नाही। आमचे पाण्यानं आधी सोयाबीन खराब होऊन गेले आणि खराब झालेलं सोयाबीन कमी भावात आम्हाला विकणंच आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते काळी दिवाळी या ठिकाणी साजऱ्या करत आहेत। आज सरकारने जे आहे ते या ठिकाणी तुटपुंजी मदत देखील केली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जे आहे ते हादरायला आलेला आहे आणि याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते आता या ठिकाणी आंदोलन केलंय। एक दिवसाचं लाक्षणिक काळी दिवाळी साजरी करण्याचं या ठिकाणी साजरी केले आहे। आता सरकार जे आहे ते मदत या शेतकऱ्यांना कधी करणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।